जय हिंद. मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार. उदगीरमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आता अत्यंत तीव्र अशी पाणी टंचाई जाणवत आहे. नागलगावमध्ये नौतांड्यामध्ये अत्यंत भीषण पाणी टंचाई झाली आहे. सोमला तांडा असेल, काशीराम तांडा असेल. अहो, सोमला तांडामध्ये तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत गेल्या अनेक दिवसापासून आतापर्यंत पाणी नाही त्या ठिकाणी. लोकांनी चलम्याचं पाणी भरून आपलं जीवन जगलं त्या ठिकाणी काढलेलं आहे. लोकांचं काहीतरी होतं, जनावरांचं काय, जनावरांची काय पाण्याचा सामना करावा लागत आहे. उदगीरमध्ये भयावह परिस्थिती झाली सर्व ठिकाणी. ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्या त्या ठिकाणी गटविकास अधिकारी तात्काळ टँकरची मंजुरी देऊन टँकर चालू करावे. आणखी 2 महिने उन्हाळा आहे. आता तीव्रता वाढणार आहे पाण्याची. करोडो रुपये पाण्यामध्ये घातले गेले ते. अनेक पाण्याची योजना राबवल्या, मोठमोठे पाईप टाकले, मोठमोठे टाक्या बांधल्या, मात्र आजपर्यंत लोकांना देखावा आहे. पाणी लोकांना आजपर्यंत मिळालं नाही. म्हणून माझी गटविकास अधिकाऱ्याला मान्य उपजिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे, उदगीर तालुक्यात तातडीचा पाण्याचा प्रश्न मिटवून जनसामान्य नागरिकांना न्याय मिळेलच, जनावरांना न्याय द्यायचं काम करावं. पाणी हे आता अत्यावश्यक सेवा आहे. पाणी ते पाहिजेच असते. लोकांना पाहिजे, जनावराला पाहिजे, प्राण्याला पाहिजे. म्हणून तात्काळ तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नागलगावमध्ये 9 तांडे आहेत, त्या 9 तांड्याच्या परिसरामध्ये आणि उदगीरमध्ये संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाले. सोमनाथपूरला बघा, फार मोठी टाकी पैसा करून टाकी बांधण्यात आली. गवळखेड बघा, एकूरका बघा, फक्त ते टाकी आहे, ते टाक्या आहेत, दिसण्याच्या टाक्या आहेत, पाण्याच्या टाक्या, शोभेची वस्तू बांधल्या आहेत. म्हणून याचा सर्व मी तर पहिल्यांदा निषेध करतो. तात्काळ जलजीवन योजना ही भ्रष्टाचाराचा कुऱ्हाड मांडलाय हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. जय हिंद, जय भीम, जय संविधान.